हॅलो गाईस, तर मी आज मस्तपैकी असे छान कांदे खूप भारी मस्तपैकी असे आलेले आहेत. मी आज थोडीशी कांद्याची भाजी घेणार आहे. बघू शकता भारी असं फुटो आलेलं आहे बघा. कांद्याची पात मस्त असे छान. तर आपण कांद्याची पात थोडीशी घेऊया खायला मस्तपैकी. असे खूप सारा फुटो आलेला आहे. तर कांद्याची पात आज घेऊन चालले आहे थोडीशी वानोळा माहेरी आलेले आहे. बघू शकता कांदे असे मस्तपैकी छान असे इकडे कांदे लावलेले आहे. तर आज थोडीशी भाजी घेऊया कांद्याची. बघू शकता मस्तपैकी असे कांदे आलेले आहेत बघा. खूप मस्त कांदे आलेले आहेत. फुटवा पण मस्त झालेलं आहे. तर थोडीशी कांद्याची पात घेऊया आपण. ते बघा कांद्याची पात तोडून घेते आहे. आणि तांदूळाची भाजी सुद्धा छान आलेली आहे मस्तपैकी. तर आपण भाजी तोडून घेऊया. कावळी भाजी, खूप सारी भाजी. पालक पण आहे. पालक पण थोडीशी घेऊया आपण. थोडीशी तोडून घेणार आहे मी. मस्तपैकी कांदे आलेले आहेत आपल्या शेतामध्ये. तर म्हटलं खाण्यापुरते आपण एक जोडीची भाजी मी इथं तोडून घेणार आहे मस्तपैकी. अशी कावळे पानाची छान अशी भाजी. मस्त कांदे आलेले आहेत आपल्या शेतातली, माझ्या आईच्या शेतामधली भाजी मस्तपैकी अशी कांद्याची भाजी. ही बघा एवढी खोड काढलेली आहे भाजी. परत जास्तीच घेऊया आता. परत येणं होत नाही आपल्या गावाला, त्याच्यामुळे मस्त अशी भाजी काढून घेते आहे. नवीन असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मस्तपैकी अशी खूप दाट भाजी आलेली आहे. बघू शकता कांद्याची भाजी. तर म्हटलं चला थोडीशी भाजी काढून घेऊया कांद्याची भाजी. बघू शकता कांदे. ते आहे आपलं शेतामधलं घर आहे. आणि आहे कांद्याची समोरच शेतामध्ये लावलेली आहे भाजी घरासमोर कांद्याची भाजी. तर बघा एवढी भाजी तोडून घेतलेली आहे मस्तपैकी. आता काढून घेणार आहे. फुलं आली, धने, कोथिंबीर, मस्त अशी फुलं आली कोथिंबीर थोडीशी काढून घेऊया. कावळी मस्त फुलं आलेले, वास पण मस्त येतो. खूप सारे कोथिंबीर फुलं आलेले आहेत. तर खाण्यापुरते आपण तोडून घेऊया कोथिंबीर मस्तपैकी अशी हिरवीगार पानं तोडून घ्यायचे. आणि देठ मस्त फुलं आलेले आहेत. बघू शकता असे कोथिंबीर बघा मस्तपैकी फुलं आलेले आहेत धन्याला. बघा थोडीशी तोडून घेऊया खाण्यापुरती. आणि पालकसुद्धा आता मी काढून घेणार आहे थोडीशी खाण्यापुरती. मक्केसुद्धा आलेले आहेत मस्तपैकी असे छान.
बघू शकता इथं मी भाज्या मस्तपैकी जमा करून घेतलेल्या. ही आहे पालक आणि हे आहे मेथी बी आलेली आहे, पण मस्तपैकी अशी धने पावडर शेतातून काढून घेतलेली आहे. आहे कांद्याची पात. एवढ्या साऱ्या भाज्या जमा करून घेतलेल्या आहे मी आपल्या शेतामधल्या. आणि अजून मेथी बाकी आहे.